नमस्कार। आज महाराष्ट्राचा रिझल्ट आहे। या ठिकाणी कोणत्या कॅन्डिडेट जिंकून आला, त्याच्यानंतरला किती कॅन्डिडेट या ठिकाणी पराभव झाला, किती लीड भेटली किंवा या ठिकाणी सगळे डिटेल तुम्ही की एकूण मतदान किती पडले, तर ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकता आणि रिझल्टसुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी चेक करू शकता। सगळी काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर या ठिकाणी तुम्ही रिझल्ट चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरती। सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवर आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला एक वोटर हेल्पलाईन हे जे ॲप्स आहे ह्या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघा, हे तुम्हाला ह्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहे। चला तर आपण वोटर हेल्पलाईन हे जे ॲप्स आहे या ठिकाणी डाउनलोड करून घे। या ठिकाणी तुम्ही प्रत्येक मतदारसंघामधील कोणत्या व्यक्तीला किती मतदान पडले, किती मतदानांनी ह्या ठिकाणी पराभव झाला, सगळी काही माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर या ठिकाणी आज रिझल्ट आहे 8 वाजेपासून रिझल्ट हे मतमोजणीला स्टार्ट होणार आहे। तर 8:23 या ठिकाणी झालेले आहे। चला तर तुम्हाला प्रोसेस वगैरे सांगतो, त्याच्यानंतरला तुम्ही अशा रीतीने रिझल्ट वगैरे तुम्ही चेक करून घ्या, कारण की या ठिकाणी अजून रिझल्ट हा लागल्यास या ठिकाणी ओपन या ऑप्शनवर जो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तसेच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईनसुद्धा व्हा। चला तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला आहे। त्याच्यानंतरला ओपन या ऑप्शनवर जो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला बघू शकता अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, स्किप लॉगिन या ऑप्शनवर जो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे। त्याच्यानंतरला 6वामध्ये इलेक्शन रिझल्ट या ऑप्शनवर तो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्याच्या नंतरला जनरल हे पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट या ठिकाणी स्टेट करायचं महाराष्ट्र। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी जे पण तुमचा मतदारसंघ असेल तर या ठिकाणी बघू शकता एवढे मतदारसंघ आहे, तुम्हाला कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या आमदाराला किती मतदान पडले, कोणत्या व्यक्तीचा या ठिकाणी पराभव झाला, तर ही सगळी माहिती तुम्ही ह्या ठिकाणी चेक करू शकता। जसं की अजून रिझल्ट वगैरे टाईम आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी बघा कोणत्या कॅन्डिडेट वगैरे दाखवल। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी कोणती पार्टी या ठिकाणी आघाडीवरती आहे, ओके। त्याच्यानंतरला ही सगळी माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी बघणार आहे। त्याच्यानंतरला या ठिकाणी पार्टी दाखवते, त्याच्यानंतरला लीड ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यानंतरला डिटेल्स वगैरे सगळे ह्या ठिकाणी टोटल वगैरे। तर ह्या ठिकाणी जेवढे पण मतदारसंघ आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही मतदारसंघाचं या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, ओके। रिझल्ट हा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकता, ओके। आता कसंच 8:25 झाले, त्याच्यात थोडासा वेळ लागणार आहे, ठीक आहे, मत मोजण्यासाठी। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जी सगळे डिटेल्स या ठिकाणी त्याच्यानंतरला लीड, त्याच्यानंतरला कोणता व्यक्ती ह्या ठिकाणी जिंकणार आहे, तर सगळी माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी हे भेटून जाईल। अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट या ठिकाणी चेक करू शकता, ओके। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट वगैरे सगळी काही माहिती। चला तर अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राचा विधानसभेचा रिझल्ट ह्या ठिकाणी आज लागणार आहे। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी रिझल्ट ही तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकता। चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा। चला तर धन्यवाद।